माझ्या चांगुलपणाचा फायदा घेऊन मला कामाला लावलं वे. आज दिवसभर कसा पिट्टा पाडते तुमच्या दोघांचा तुम्ही बघाच. हे आजारपणाचं नाटक आज दिवसभर करायला लागल. मग तर झोपलेलंच बरं, म्हणजे कोणाला डाऊट येणार नाही. एगो 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 हर्षवर्धन देशमुख, केला का नाही तुझा प्लॅन फ्लॉप? जयश्री, ऑल द बेस्ट. ऐगो ऐगो जेडे, काम करून दमलीस ना? आज माझ्या पाठीला लय काम पडलं आहे की नाही? नाहीतर काय, माझं तर पार कंबरड गेलं अगं काम करून करून. होय, म्हणूनच म्हणते बाईच्या जातीला काम करायची सवय असावी लागते. म्हणजे कसं असं नडीच्या वेळेला कामाचा त्रास वाटत नाही ग. तुला काय जाते इथं बसू बसू टोमणं मारायला? अगं तसं नाही गे जेडे, तू पण मस्त कामाची आहेस की. पण कसं झालं, शीतल आली तशी तिनं सगळी कामं अंगावर घेतली. त्याच्यामुळे जरा तुझी कामाची सवय मोडली एवढंच, बाकी काही नाही. सवय मोडली म्हणा. अरे देवा, जेडे काय गे, केवढा पसार करून ठेवलेस आणि कशाला एवढी भांडी काढलीत? कशाला भांडी काढली म्हणजे? अगं जिजे मी चहा केलाय, नाश्ता केलाय, वरनं ह्यांना भेटायला पाहुणे आलती ती वेगळीच. त्यांचं खाणं पिणं सगळं बघितल्यावर एवढी नाही का भांडी होत? अगं म्हणून प्रत्येक गोष्टीला वेगळं वेगळं भांडे काढायचं का? उलट स्वयंपाक करताना पडत तशी भांडी घासून घ्यायची असतात. तेवढी खरकटी भांडी करून ठेवल्यात. आता संध्याकाळी स्वयंपाकाला कुठली भांडी वापरायची? हा, ती काय नाही, आता भांडी घासून घे पडशी. मला काय जाते इथं बसून बसून ऑर्डर सोडायला? इथं मी केले दिवसभर काम, माझं मला माहिती. जेडे, वड्याचं तेल वांग्या काढ नकोस, कळतंय मला. मुक्काट्याने भांडी घासून घे, म्हणजे तू पण आराम करायला मुकशील बघ. तिकडं जेडे, पाठीशी भांडी घासून घे. घेते जा सर. हो हो मिसेस, आवाज भांडी घासत बसा. बाहेर बरोबर दिसतं काही? आमच्यात हितच भांडी घासतात. अहो पण तरी भैया. सूर्य कुठं उगवलाय म्हणायचा. ये गमत.
आई माझ्या डोळ्याचा काय प्रॉब्लेम झालाय काय ग? शीतल भांडी घासत्या आणि मला जैदी भांडी घासल्यागत का दिसत्या? अगं बाया, चक्क भांडी घासतीस वय जयश्री तू आज? वय नेहमी शीतलच घासती, पण आज जरा तिची तब्येत बरी नाही ना, म्हणून मी घासते. पण तू देशमुखाची सून आहेस आणि हे काम करणं असलं शोभतंय का तुला? आणि तुझ्या नवऱ्याला सुद्धा पटत नाही ना हे? हाय का नाही भैया साहेब? हा ते आता काय अडचणच असे ना, त्याला आपण तरी काय करणार? आ जयदे काय पण म्हण, शीतल सगळ्या बाबतीत नशीबवान आहे. म्हणजे बघ की, आमचा आजा शीतलची सगळी कामं करतो. सकाळचं पाणी भरतो, तिला चहा करून देतो. एवढंच काय, तिच्यासाठी लादी पण पुसतो, कपडे पण धुतो. नॉट अ जोक. आई असा नवरा पाहिजे बघ. मी तर आजाचाच आदर्श घेणार आहे. माझ्या बायकोच्या माहेरची पण कपडे भांडी धुणार आहे मी. खरंच त्या बाबतीत शीतलचं नशीब लयच मोठं आहे म्हणायचं. तर काय काय माणसं असतात. होय ग जयदे, तुझ्यासाठी तुझा नवरा करेल काय मदत? सॉरी सॉरी सॉरी. आता त्यांना सरचिटणीस भैया साहेब करतील का मदत असं म्हणलं पाहिजे ना. हे राहुल्या, काय पण काय बोलतोयस रे? ग बस. जयश्री घास तू भांडी, लय भांड्याचा ढीक पडलाय बाया. घास घास भांडी घास. नहीं, मुझे नहीं लगता भैया साहब करेंगे मदद. का नाही करणार? त्यांचं काही प्रेम नाही वे माझ्यावर? नाही नाही नाही, प्रेम आहे की. काय हो भैया, जैडी काय म्हणत्या बघा की. काय काय म्हणतायत? अहो ती म्हणत्या बायकोवर प्रेम आहे का नाही. काय राव भैया साहेब, एवढा राव भांड्याचा ढीक पडलाय. जरा दया बिया दाखवा बायकोवर, जरा हातभार लावा हो. आमचं आहे की प्रेम त्यांच्यावर, नाही कोण म्हणते. आता प्रेम असल्याशिवाय काय एवढ्या लोकांचा विरोध पत्करून लग्न केले? हा अहो, त्यांच्यासाठी आम्ही काही करू शकतो. हा गाशी बघ टॅलेंट, ह्याला म्हणतात सरचिटणीस. किती बी मोठं झालं तरी पाहिजे, जमीन पाहिजे. वा मग या की घासा. हा जयश्री येतोय बर का आम्ही तुमची मदत करायला. बरं झालं बाई तुम्ही आलात. फार कंबरट गेलो होतं बघा माझं. घ्या. राहुल्या, चल बाबा आपल्या घरी, लय काम पडले ती. चल 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 बघू. थांबकी आई, जरा पिक्चर बाकी. अरे पिक्चर काढणारा, चल घे दे डबा. चल लवकर, डोक्याला ताप आहे नुसता. चल.
चला टॅलेंट येऊ का? चला चला. टॅलेंट मी काय म्हणतोय? अहो भैया मी काय म्हणतो ते आधी ऐका. ते मला पाटील साहेबांचा फोन आला अर्जंट. मी येतो जाऊ ना येतो. हॅलो हा बोला साहेब. आईला या पाटील साहेबांची आणि काय म्हणतोय, तुम्हाला जमल का चहा द्यायला? त्याच काय आहे, जयश्रींनी बाहेर येणं मला काय पटत नाही. मिट्टी 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 लगे ना उसको. हाँ वो देखा मैंने. देखा क्या? कुछ भी देखती है तू. कुछ भी देखती है. मान गए तेरे को. तू अजून पण पहिले शिकली, फक्त मला आज बघायला मिळाली. शिकले तुझे से बोलतीये ना वैसेच करतीये. मग ती लोक मला त्रास देणार आणि मी यांना सोडत असते वय. यासमुळे ये तो बस शुरुआत है, आगे आगे देखो होता है क्या. काय सरचिटणीस, नीट घासा बर का भांडी. आय शॉट फोन आहे वय. हो काय हो, एक तर एवढ्या दिवसानंतर फोन केला आणि ते बी अशा यायला. कसली घाबरले मी. घाबरलीस? अगं मला तर वाटलं आनंद झाला असेल तुला माझी शिक्षा संपली म्हणून. काय संपली वय शिक्षा? झालंय की आता तर नुसता आनंद नाही, डबल आनंद झालाय. डबल? एवढं प्रेम आहे का माझ्यावर? तसं नाही, तुमची शिक्षा संपली म्हणून पण, आणि अजून एक गोष्ट झाली म्हणून पण. अजून काय? अहो ते थांबा थोडक्यातच सांगते आता. त्या पाटील साहेबांनी ते नाही का आपल्याला इक्याच्या घरी भेटले होते, हा त्यांनी हर्षवर्धनला सरचिटणीस केलंय. मग तर काय दिवसभर घरात निसती लोकांची रीक, आणि त्यांची उठबस कोण करणार? मीच.
अहो दिवसभर काम करून करून पार पिट्टा पडला होता. अहो नंतर मला कळलं त्यांनी मुद्दाम मला कामाला लावलं होतं. मग मी काय त्या हर्षवर्धनला सोडत असती वय? मी बी लावलं त्या हर्षवर्धनला कामाला. बाहेर भांडी घासत बसलाय. काय भांडी घासून म्हणजे? हा, आता मला ताप आल्यावर मी काम कशी करणार ना? शितले ताप आलाय तुला? अगं मग तू डॉक्टरांकडे जाऊन आलीस का? अहो नाही म्हणजे खोटा खोटा ताप आणलाय मी. खोटा खोटा ताप म्हणजे? हा म्हणजे तापाचं नुसतं नाटक केलंय. कांदा कापून रात्रभर बगलेत ठेवला, आपोआप येत असतोय ताप. शितले काय करशील ना, तुला काही कळतं का नाही ग? कशाला असलं काहीतरी करत बसायचं? आता तुम्ही माझ्यावर फायरिंग करू नका. तिकडे बॉर्डरवर तुम्ही दुश्मनांबरोबर काय काय करता तेव्हा मी म्हणते का काय हो दुश्मनांबरोबर असं का केलं नाही ना? मग मला कशाला बोलताय? आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, दुश्मन दुश्मन होत आहे. शितले आमचा दुश्मन बॉर्डरच्या पलीकडे आहे आणि तुझा दुश्मन घरात आलाय काय? त्यामुळे तू जास्त काळजी घेतली पाहिजेस. आणि मला तुझं वागणं अजिबात आवडलेलं नाही. अयो त्या हर्षवर्धनला कामाला लावलंय तुम्हाला आवडलं नाही व्हय? त्याच्याबद्दल नाही बोलतोय मी. रावल्याचा माझा फोन झालाय, त्याने मला सगळं सांगितलं. तू सगळ्या गावासमोर त्या पाटील साहेबांची माफी का मागितलीस? अहो ते काय ते? तुझी चुकी नसताना सगळ्या गावासमोर खोटी पडलीस तू. अहो खरं तर तेव्हा मला बी कळत नव्हतं काय करावं ते. तुमची लई आठवण येत होती, पण करणार काय? जयश्री मला बोलल्या आमच्या संसाराची जबाबदारी तुम्ही घेतली, एवढं कर माझ्यासाठी. आणि मामाने स्वतः मला इनवणी केली. आता मामा एवढं करतात आपल्यासाठी, त्यांनी एखादी गोष्ट आपल्याकडे मागितली तर आपण काय करणार? म्हणून माफी मागितली. तुम्ही इथं असता तर तुम्ही काय विचार केला असता? असा विचार केला. अगं शितले, पण तू माफी मागितल्यामुळे सगळ्यांसमोर चुकीची ठरलीस. अहो होय हो, पण आता तुम्हीच विचार करा, तुम्ही इथं माझ्या जागी असता तर तुम्ही काय केलं असतं? आजपर्यंत तुम्ही जी काय केलंय ते या घरात सुख नांदावं म्हणून केलंय, आणि मी बी त्याचसाठी केलं. मामा मामी जयश्रींसाठी केलं. तुला आता काय नाही वाटणार शितले, तेव्हा त्रास होईल ना तेव्हा कळेल. नाही तरच बिरस काय नाही व्हायचा. चल ठेवतो फोन. अहो नाही 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 नाही, ठेवताय काय? तुम्ही फोन ठेवलात तर मला त्रास होईल. ओ मिसेस फौजी, आता शिक्षा संपली आमची. हं लई काम आहेत अजून. काम झाली की मग परत फोन करतो. ठेवतो फोन. बर ठीक आहे. बर ऐका की. काय? म्वा. शितले येडी बिडेस का काय? ठेवतो फोन. ठेवताय काय? आता तुम्ही हे इथं सगळे आहेत, उगाच काहीतरी बोलू नको. त्याला काय होतंय तेव्हा? स्वतःच्याच बायकोला देताय ना? अगं पण 10 9 8. अगं थांब थांब थांब. काय 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 म्हणला? ऐकून आलं? तिकडं काश्मीरला रेंजचा प्रॉब्लेम असेल ना? काय राजा, काय चाललंय? का नाही. हा ठेवतो ठेवतो. हा तेव्हा आता